बाई, आता तुझ्या लग्नाची घटिका जवळ आलेली आहे आणि तुझ्यावर बघ गजाननाचा किती मोठा आशीर्वाद. मला स्टेजवर बोलण्याची परवानगी नाकारलेली आहे आणि म्हणून भारतातील सर्व ज्या नवऱ्या आहेत किंवा होणाऱ्या नवरी मंडळी त्यांना माझं मनोगत बोलण्याची ही चांगली वेळ लाभलेली आहे. अगं, विजंता आर्यन जोधपूरची म्हणते की आता विहिरीतलं पाणी काढणं, दळणं, चूल फुंकणं हे प्रकार बंद झाले आणि गर्भाशयाला व्यायाम मिळणं बंद झाला आणि म्हणून चौकात आता हे फर्टिलिटी सेंटर उघडले आणि मुलांसाठी नपुसकता सेंटर उघडले. तर बाई, रोज 1 तास आपलं मच्छासन वगैरे पोटाला पीड देणारे आसनं, धनुरासन कर आणि चांगली धष्टपुष्ट आणि यासोबत जो तप सेवा सुमिरनचा आहार आहे. तुझं भाग्य की तू गोपाल शास्त्रीचं नाव ऐकलं, 3 दिवसाचं उपवास शिबिर केलं, तर तो आहार ठेव. म्हणजे विडिशाच्या मुलीप्रमाणे तुझं वैवाहिक जीवन सुखी, आनंदी आणि छान होईल. आता मी शूटिंग करतच राहणार आणि माझ्या भावना व्यक्त करणार. मग या ठिकाणी श्रीच्या दर्शनाची वेळ 20 मिनिटं म्हटलेली आहे आणि म्हणून मी श्रीमुख दर्शन न घेता हे दर्शन घेत आहो, महादर्शन घेत आहो आणि तुझ्या चांगलं आयुष्य मागणी करत आहो. 2 दिवसापूर्वी राष्ट्रपती मॅडम येऊन गेल्या आणि मी त्यांना सविस्तर कॉमेंट्री करणार आहो. तर असं हे जे पावन क्षेत्र आहे, देव भारताचं कल्याण करो हीच गजानन महाराज चरणी प्रार्थना. भक्तांची गर्दी आणि भक्तमय वातावरण, त्या हॉलमधून त्या हॉलमध्ये जात आहोत. भक्तमय वातावरण, दर्शन बारी आणि 30 मिनिट वेळ दाखवलेली आहे, पण मला ती मान्य आहे कारण तुझ्यासाठी मी चांगलं आयुष्य मागणी करत आहो. ही दर्शन बारी, या ठिकाणी उपचार केंद्रसुद्धा आहे. या ठिकाणी प्रसाधनला जाऊ शकतात, पास घ्या आणि जा असं म्हणतात. दर्शन बारी. आता या लग्नाच्या धावपडीत प्रीतीचं झुळझुळ वाहकणं यामुळे माझ्या आत्म्याचे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं कठीण आहे, परंतु लक्षात असू द्या, हाँगकाँगची ट्रिप किंवा हे हनीमून यासोबतच तप सेवा सुमिरन तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही सुखानं चांगला संसार करण्यासाठी ही जी तप सेवा सुमिरनची दिनचर्या आहे तिचं पालन करा आणि आपलं कुटुंब चांगलं करा. ही तुम्हाला शुभेच्छा. जावई बापू, आज या बत्जड समाजाच्या भावना बोथट झालेल्या आहेत आणि म्हणूनच आपण 150 वर्ष गुलामी भोगलेली आहे. आतासुद्धा देश स्वतंत्र करताना फक्त नंदी बैलावर का लग्नात या, खा आणि मुक्यासारखे निघून जा. वास्तविक आदिमानवांपासून ही जी परंपरा होती की जन्म मृत्यू अशा समयी या आणि विचारांचं देवाणघेवाण करा. तर जेव्हा दुर्भाग्यानं तुमची पावलं फर्टिलिटी सेंटर किंवा इकडे जातील तेव्हा पहिल्यांदा तप सेवा सुमिरन जीवनात आणा आणि मग जीवनाचा एक खरा अर्थ समजून घ्या. आज बेहोशीमध्ये त्याची जाणीव होत नाही, आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही. मात्र पुढच्या क्लिपमध्ये मी सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये मी जया दिलीप काळे, गीता सर्जने, कारंजा तटच्या परुळेकर ताई, अमरावतीची चंचल अग्रवाल यांच्या क्लिप जोडलेल्या आहेत, त्या बघा. आणि गायनिक क्षेत्रात जे महान यश आहे तप सेवा सुमिरनचं ते लक्षात घ्या. रीतीनं विडिशाची जी दिग्पाल सिंग मॅडम आहे तिच्या क्लिप जोडलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि आपलं कौटुंबिक, वैवाहिक आणि सांसारिक जीवन सुखी, समृद्ध आणि चांगलं करा. आणि बज्जड समाज 150 वर्ष गुलामगिरी भोगत राहिला, मात्र जे मुठभर होते ते स्वतःचं बलिदान करत गेले आणि ह्या देशाला जागृत करत गेले. तसंच आम्हाला आता 1947 पर्यंत नॉर्मल डिलिव्हरी आणि मजबूत बाळ हे धोरण
यशस्वी करून दाखवायचा आहे आणि ती लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुमचं वाचा आणि जीवन सफल करा.